पाटगावची सावली तू जगताची माऊली, पाटगावची सावली तू जगताची माऊली, माते तुझा ग महिमा अपार, आईली नावी मा विठ्ठलाई तुझा हा जय जयकार, उभी अशी तू राऊळी, उभी अशी तू राऊळी, तुझा ग साक्षात्कार, पाटगावचे दैवत मुचे स्वयंभू श्री साम, पाटगावचे दैवत मुचे स्वयंभू श्री साम. ओम नमः शिवाय. ओम नमः. या ठिकाणी बागवाडी वॉरियर्स संघाचं क्षेत्ररक्षण सज्ज होताना पाहायला मिळतंय आणि राज्य हिंदुस्थानी संघाचे फलंदाज देखील मैदानाच्या दिशेनं गेलेले पाहायला मिळत आहेत. अतिशय रंगतदार होणारा सामना आजच्या दुपारच्या सत्रामधील दोन्ही संघ तुल्यबल आहेत. फेकला गेला, 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या संघाचा श्री गणेश किल्ला. पाहूया भावेशाचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सामना करेल वैभव. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय. पाहायचंय चेंडू होतो का सीमा पार. नक्कीच या ठिकाणी सीमा पार, 4 धावा, चौकार. आपण गोलंदाजी मार्कवरती भावेश खेडेकर आणि फलंदाजी मार्कवरती आहे वैभव. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा 1 बाउन्स, चौकार. या ठिकाणी पाहायला मिळतोय वैभवाच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती लेग साईडच्या दिशेनं चौकार ठोकला होता आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळला गेला 4 धावांसाठी. आतापर्यंत धावसंख्या झाली 10. संघाची धावसंख्या राज्य हिंदुस्थानी संघाची धावसंख्या आली 3 चेंडूवरती अखेर 10 धावा आणि त्याचप्रमाणे वैभवची सुद्धा या ठिकाणी 10 धावा वैयक्तिक
या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा भावेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभवसाठी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जोरदार अपील होतोय. अपील फेटाळलं जाते परंतु चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिले जर चेंडू 3 जर पाहिले तर खरोखर चेंडूला गती होती. गती असलेल्या चेंडूंना बाहेर पोहोचवलं होतं. 4-4 धावांसाठी पोहोचवलं होतं. परंतु आत्ता मात्र गतीमध्ये थोडा परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू गेला निर्धाव. पुढचा चेंडू टाकण्यास पुन्हा एकदा भावेश तयार आहे. वैभव आता मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील केलं जातंय. पुन्हा एकदा गोलंदाजी या ठिकाणी बदल करताना पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा मगाशी म्हटल्याप्रमाणे गतीमध्ये कुठेतरी परिवर्तन केल्यानंतर फलंदाज बावरतोय, बाचकतोय. आता वैभव मात्र पुन्हा एकदा 10 या धावेवरती स्थिर राहिला. सलग पुढचे 2 चेंडू निर्धाव काढले. पाहूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय भावेश. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी चकवा देतोय चेंडू. पुन्हा एकदा मोठं अपील केलं जातंय. वारंवार 3 वेळा अपील केलं गेलं. 3ही चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले गेले. हेच आता पण पाहतोय या गोलंदाजीमध्ये भावेश. खरोखर मला पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, डीजे 2 मिनिटं, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा चौकार आणि सलग 3 चेंडूवरती मला जर धावसंख्या 10 गेली तर मला आत्ता माझ्या धावसंख्या देण्याचं माझी क्षमता संपलेली आहे. माझे 3 चेंडू मला पुन्हा एकदा भरून काढायचेत. तर कसे काढायचे? तर गतीमध्ये परिवर्तन करून या ठिकाणी भावेशानं आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केली आणि सलगचे 3 चेंडू त्यानं निर्धाव टाकले आणि धावसंख्या ठेवली एक षटकाखेरीस 10. प्रेक्षक हो तुम्ही देखील ऐकताय. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती अपील केलं जातंय. मग तो चेंडू निर्धाव असला तरी आऊटसाठी अपील केलं जातंय. अशी एखादी वेळ येऊ दे नको. लांडगा आला रे. खरंच जेव्हा कट लागलेली असेल तेव्हा पंचांना समजलं नसेल किंवा ऐकायला गेलं नसेल तर तेव्हा विकेट असताना देखील नाकारली जाऊ शकते. कारण प्रत्येक चेंडूवरती अपील या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र मोठी चूक यष्टिरक्षकाकडून मोठी चूक होते. नैसर्गिक अडथळा या ठिकाणी होतोय म्हणून यष्टिरक्षक वाचतोय. नक्कीच या ठिकाणी आताच्या 2 धावा, या 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळतोय सुनील गोपाळ. पुढचा चेंडू संदेशसाठी. हा मात्र हळूच तटवला संदेशानं चेंडू. सुंदर या ठिकाणी फेकी पाहायला मिळते. सुनील याची चांगलं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन सुनील एक चांगला नावाजलेला गोलंदाज आहे. हा देखील सुनील गोपाळ एक लेग स्पिन, ऑफ स्पिन, त्याचप्रमाणे मध्यम गतीचा गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं असा सुनील. आता पाहायचं पुढचा चेंडू. नक्कीच या ठिकाणी लेग टर्नचा प्रयत्न होता. फुलटा चेंडू या ठिकाणी फलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं परंतु चेंडू काय बॅटच्या टप्प्यात बसत नाही. निर्धाव जातोय चेंडू. दुसऱ्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. सुंदर षटक या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतोय. आता मात्र दांडी गोल. सुंदर फेकी. वैभव सारखा फलंदाज या ठिकाणी तंबूत परतवला जातोय. वैभवच्या स्वरूपात पहिला धक्का राजा हिंदुस्थानी संघाला.
या ठिकाणी आपण पाहतोय वैभवच्या नंतर मैदानामध्ये दाखल कोण झालाय तर नक्कीच या ठिकाणी प्रवीण गोपाळ दाखल झालाय. एक उजव्या हाताने मारा करणारा एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच फलंदाज आज राजा हिंदुस्थानीचं वर्चस्व या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय. आपल्या फलंदाजीवर वर्चस्व असलेला फलंदाज म्हणजे आप्पा गोपाळ म्हणजेच आपल्या समोर पाहतो आपण प्रवीण उर्फ आप्पा या ठिकाणी फलंदाजीसाठी आलाय. पाहायचंय सुनील गोपाळच्या गोलंदाजीवरती कशी फटकेबाजी करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळताना ऑफसाईडला हळूच ढकललाय परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण भावेच्या स्वरूपात पाहायला मिळतंय. या ठिकाणी रनआउटची संधी नक्कीच या ठिकाणी एका धावेवरती रोखून ठेवलं जातंय. सुंदर फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14. नक्कीच या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करत वैयक्तिक 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या. ज्याचं वर्णन केलं तोच प्रवीण म्हणजे आप्पा गोपाळ एक नामांकित फलंदाज आहे. सुंदर फटका या ठिकाणी सजवला जातो. चेंडू हवे तर पाहायचंय आणि या ठिकाणी झेल सुटतोय आणि झेलच्या प्रयत्नात या ठिकाणी 4 धावा दिल्या जात आहेत. चौकार या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. सुंदर फटका या ठिकाणी सजवला. सुनील यानं झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल का हाताला चेंडू शिवला पण नाही आणि चेंडू गेला सीमापार. चौकार 4 धावा. सुंदर फटका या ठिकाणी लगावला प्रवीणच्या बॅटमधून. हा देखील एक असा फलंदाज आहे की कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस किंवा कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मेहनत आपल्याला पाहायला मिळत नाही वर्षभर परंतु पाडगाव प्रीमियर लीग असली की हा फलंदाज तळपतो. याची बॅट तळपते. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रवीण गोपाळची आणि मी आत्ताच सांगतो त्याची गोलंदाजी देखील खूप महत्त्वाची आणि खूप भारी आहे. पाहूया पुढचा चेंडू अजय याचा पुन्हा एकदा प्रवीणसाठी. पुन्हा एकदा सुंदर फटका या ठिकाणी पाहायचं किती धावा मिळत आहेत. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी होतंय. पाहायचंय तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20. एक गडी बाद 20. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय अजय. सामना करेल प्रवीण. नक्कीच या ठिकाणी गोलंदाज धावता धावता थांबलाय. काहीतरी मनामध्ये वेगळा प्लॅन असेल कारण पहिल्या चेंडूवरती मला चौकार गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा गेल्यात तर नक्कीच मला कुठेतरी आता थांबणं गरजेचं आहे. चेंडू निर्धाव काढणं गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं सुंदर फटका तटवला जातोय. भावेश आहे क्षेत्ररक्षणासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय परंतु 2 धावा मात्र रोखण्यास यशस्वी होत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. प्रवीण सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं सुंदर फटका या ठिकाणी लगावलाय. पाहायचं चेंडू होतो का सीमापार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. 1 धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी ठरला आणि 3री धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 3ऱ्या धावेवर देखील निर्विवाद वर्चस्व. या 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 25. या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय खरोखर सुंदर या ठिकाणी नियोजन केलं गेलं. जयसंभा पाडगाव म्हणजेच जयसंभा पाडगाव युवा प्रतिष्ठान पाडगावकडून. दरम्यान या ठिकाणी वाईट चेंडू अतिरिक्त धावेत भर पडते. पंचांकडून वाईटचा इशारा प्राप्त झालाय. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या वाढते.
धावसंख्या होती 26. स्ट्राईकला संदेश. आता मात्र खरोखर सुंदर फटका. चेंडू होणार का सीमा पार? नक्कीच. क्षेत्ररक्षक लक्ष ठेवायचं आहे प्लीज. 6 धावा. षटकार षटकार षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय केडीसी लाईव्ह मार्फत, या यूट्यूब लाईव्ह मार्फत क्रिकेटचा सामने पाहताय. पाटगाव प्रीमियर लीग पर्व 5वा पाहताय मित्रांनो. सर्व प्रेक्षकांचा खरोखर मनापासून आभार. आपण आपला वेळ देताय आणि ही स्पर्धा आपण लाईव्ह मोबाईलवरती असेल, कोण कम्प्युटरवरती असेल, कोण घर बसल्या टी व्हीवरती यूट्यूब चॅनल चालू करून पाहत आहे. त्या सर्वांचं आमच्या मंडळाकडून आभार. पंच, एक बॉल शिल्लक आहे. आपण ह्या स्पर्धा पाहतोय आणि या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असताना सुशांत खेडेकर म्हणून या ठिकाणी एक कमेंट आले की नितीन गोपाळ या ठिकाणी कॉमेंट्री करत आहात तर एखादी संगमेश्वरी बोली भाषेमध्ये देखील कॉमेंट्री झाली पाहिजे. असं म्हणणं आहे की संगमेश्वरी बोली भाषा बोलली पाहिजे. नक्कीच नक्कीच ही भाषा बोलली जाईल, पण बक्षीस देखील लावलं पाहिजे असं मला अपेक्षित आहे. कारण मोठी रक्कम जर लागली की भाषा पण ताट येते. तर तुमच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी थोडीशी संगमेश्वरी भाषेत मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. तर आमचा भैया सागर खेडेकर म्हटलं यंदा काहीतरी व्हाया हवा, तर आपल्या क्रिकेटच्या सामन्यात चांगलं पंच यायला हवं. तर सागरने तेवढं ऐकला नाही, म्हणा तर व्हाया हवा तर व्हाया हवा. तर मग काय झालं, सागरनी फोन केला कुठं, तर कोल्हापुरात फोन केला नाही, आणला पंच महेशपुरी बुवांसारखे. तर काय जो सकाळपासून बघतो तर होत आलतायत, म्हणजे बघतीव काय डान्स त्यांचा, आणि बक्षीचं पण चांगली बिलवला नाही. आणि आता फलंदाजीसाठी कोण आला आहे, तर संधीचा मनगडात त्याच्या मारण्याची ताकद, तर बसला बॉल तर बाहेरच टाकतो. आणि आता बघा काय केला, तर वाटोला लावून घेतला, जो म्हटलं फक्त मनगडात ताकद भरपूर आणि वाटोला लावून घेतला, स्वतःच्याच पायावर कुरण मारतात तसं कायसा केला नाही, आला परत तंबूत परत. तर असा सगळं केला तर वाटोला लागत ना. व राजा हिंदुस्थानी संघाची धावसंख्या किती झाले, तर 32, आणि विकेट किती गेले, तर 2. आणि आता हा 3रा गडी बाद झाला ना रे, ना हा 2रा गडी बाद झाला. हे चांगलं आमचं स्कोरर म्हणून पण चांगलं काम पाहत आहेत एक केडीसी वाले, लाईव्ह दाखवतात मॅच, म्हणजे तुम्हाला घर बसल्या बघाय बरी हो. होती, मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता होती, तो फलंदाज या ठिकाणी तंबूत परतवला जातोय. नवीन बॅटर देखील या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय, सूरज गोपाळ. आता मात्र स्ट्राईकला असेल प्रवीण. पुढचा चेंडू सुनील गोपाळ याचा. आता मात्र खरोखर सुंदर फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी प्रवीणच्या स्वरूपात आपण पाहतोय. प्रवीण आतापर्यंत 6 चेंडू आणि 14 धावांवरती आहे. या ठिकाणी पाहायला मिळते सुनीलच्या स्वरूपात. आता मात्र स्ट्राईकला असेल सूरज. आता मात्र हळूच तटवला चेंडू सूरज याच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. सुंदर या ठिकाणी थ्रो आणि बाद केला जातोय सूरज याला. सुंदर थ्रो फेकी.
तर बघताव काय हे सगळं पंच काय बघतो ढोपरा टेकून जो चौकार द्यायला नाही आम्ही बघतावा इकडनं लाईव्ह वालं पण जो बघतायत तुम्हाला वाटोला लावून टाकला सगळा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र एक धाव घेणं शक्य होईल का तर नक्कीच या ठिकाणी एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 41. शिल्लक असेल. सुनील गोपाल गोलंदाजी करतोय. चौथं षटक हाताळतोय. वैयक्तिक दुसरं असेल. पाहायचंय शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईकला असेल प्रवीण. वैयक्तिक 7 चेंडूवरती 14 धावा खेळतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू होतो मिस. चेंडू जातो निर्धाव. दरम्यान षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 41. प्रितेश कुंभार उर्फ भाया एक जबरदस्त गोलंदाज या ठिकाणी मुंबई रिटर्न मागवलाय. सामना करेल अथर्व. पहिल्या चेंडूवरती एक ठिकाणी ऑफ साईडला तटवल्या चेंडू पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलंय. सुंदर फटका होता. 2 धावा मात्र पूर्ण केलेत. सकाळी आपण पाहिलं यूट्यूब लाईव्ह मध्ये आपण पाहिलं की सकाळी अंपायर सोबत डान्स केला आणि 1111 रुपये बक्षीस मिळवलं. भाया कुंभार तोच आता गोलंदाजी मार्कवरती आहे. मोठा फटका या ठिकाणी पाहायचंय. झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु रोखून ठेवलं जातंय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण देखील आदित्यच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. भाया गोलंदाजी मार्कवरती आहे. सुंदर गोलंदाज. आता मात्र चांगली फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली भायाच्याकडून. आधी चोरटी धाव काढण्याच्या नादात अथर्वला तंबूत परतवलाय. बाद झाला अथर्व. घेण्यासाठी मयुरेश काबदुले मित्रांनो एक इंजिनियर आहे. IT इंजिनियर जो गेले 3 महिने वाट पाहत होता की मला या वर्षी PPL खेळायचंय. गेले 4 पर्व झाले तो त्याने सहभाग घेतला नव्हता कामानिमित्त. आता मात्र मोठा फटका पाहायचाय आणि या ठिकाणी चेंडू होतो सीमा पार. चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा सामन्याकडे ओळल्या. भाया याला सुंदर असा चपराक देऊन 4 धावा मिळवल्या. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आप्पाच्या स्वरूपात. पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र खरोखर सुंदर फटका. चेंडू होतो सीमा पार. षटकार.
वरून खास खेळण्यासाठी या ठिकाणी आला. गेली 4 पर्व त्याने पाहिली यूट्यूबवर. त्याने आता 5व्या पर्वामध्ये खेळण्यासाठी आला, कारण राहत नाही असं त्याचं म्हणणं होतं. पुन्हा शेवटचा चेंडू आणि चेंडू केला जातो सीमा पार. षटकार षटकार षटकार. 61 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय बागवाडी वॉरियर संघासमोर. 61 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. पाहूया राजे हिंदुस्थानी संघाने ठेवलंय. पाहूया कसं काय आव्हान पार पाडतात ते. तत्पूर्वी मित्रांनो, या इनिंगमध्ये मी तर रजा घेतो. मी नितीन गोपाळ या ठिकाणी तुमची या ठिकाणी रजा घेतो एका सामन्यासाठी, आणि पुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा भेटायला येतो. तत्पूर्वी मी या ठिकाणी आमंत्रित करतो प्रकाशजी जंगम यांना एका सामन्यासाठी कॉमेंट्री करण्यासाठी, आणि त्यांना अशी विनंती करतो की पुढील सामन्याची कॉमेंट्री आणि इथपासून आत्तापर्यंत मी येईपर्यंत पुन्हा एकदा जबाबदारी घ्या प्लीज. प्रकाशजी जंगम सर. साक्ष देतो या समिंदरा. विरुद्ध राजा हिंदुस्थानी या 2 संघामध्ये हा सामना चालू होतोय, आणि मला वाटतं 61 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते
61 धावांचं उद्दिष्ट ठेवलं त्या बागवाडी वाडेर संघावर. राजा हिंदुस्थान या संघाने 60 धावा केलेल्या आहेत. पंच मैदानाच्या दिशेने आगमन होत आहे. राजा हिंदुस्थानी आणि बागवाडी वाडेस. सलामीवीर नितेश कुंभार आणि सुनील गोपाळ. सलामीचे फलंदाज मैदानात क्षेत्ररक्षण सजलेले आहे. गोलंदाज आहे अप्पा गोपाळ. स्वयंभू एंड कडून गोलंदाजी करतोय तो. क्षेत्ररक्षण तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. गल्ली, कवर, स्लीप, बीड ऑफ, मिड ऑन, फिफ्थ मिड ऑन ला एक क्षेत्ररक्षण. दरम्यान सामन्याला सुरुवात होणार आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायचो आपल्याला. अप्पा गोपाळ यांच्या हातात पहिला चेंडू संपवलेला आहे कर्णधाराने. आणि मला वाटतं पंचांच्या डाव्या बाजून ओव्हर द विकेट मारा करतोय हा गोलंदाज. हे थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, याचा पुरेपूर फायदा उठवतोय तो फलंदाज. आणि मला वाटतं झेल मिड ऑनला झेल टिपलेला आहे तिथला. मला वाटतं क्षेत्ररक्षण संदेश मला वाटतं कुंभार आहे. ह्या क्षेत्ररक्षण सुंदर असा झेल टिपला. एक पहिला धक्का मिळतोय तो. मला वाटतं अप्पा गोपाळ यांनी पहिलेच चेंडूवर एक विकेट मिळवलेली आहे. रोहित सामना करतोय तो अप्पा गोपाळ यांचा चेंडूचा. हा मात्र सुंदर असा चेंडू. थोडंसं हलकंसं अपील झालं होतं. मला वाटतं विकेट किपर यांच्याकडून पंचावरून कोणताही बदल नाही. निर्धाव जातोय चेंडू. चेंडू गेलाय तो. मला वाटतं गोलंदाजांच्या हातात जातोय चेंडू. परत गोलंदाज आपल्या गोलंदाज मार्कवर जातोय गोलंदाजी टाकण्यासाठी. मला एक 10 ते 12 पावलांचा त्यांचा वेग आहे चेंडू फेकण्याचा. निर्धाव चेंडू गेला आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. रोहित सामना करतोय. हा मात्र थोडासा गुड लेंथ पडणारा चेंडू. आणि मला वाटतं बिडॉनच्या दिशेने काढलेला चेंडू मिड विकेटवरून. मला वाटतं हाच सुंदर होता. बॅटचा प्रो चांगला होता. मिड विकेटवरून त्यांनी चौकार ठोकला आणि 4 धावा संघाला मिळवून दिल्या. अप्पा गोपाळ यांचा पुढचा चेंडू खेळणार आहेत रोहित. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अप्पाचा पुढचा चेंडू हा थोडा गुड लेन्स स्पॉटवर ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणार चेंडू. यष्टीरक्षक यांच्या हातात गेलाय. निर्धाव गेलाय चेंडू. आणि धावसंख्या स्थिरावते. एक निर्धाव चेंडू या षटकातला पडला आणि धावसंख्या झाली ती 4. अप्पाचा पुढचा चेंडू रोहितला एक 5 पावलांचा रन पाय चेंडू ओव्हर द विकेट मारा करतोय. हा मात्र गल्लीच्या वरून कव्हरच्या बाजून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी मला वाटतं 2 धावा पूर्ण करतोय. ह्या मला वाटतं कव्हरच्या साईडला काढलेला चेंडू हलकासा वरून काढला क्षेत्ररक्षणच्या डोक्यावरून आणि 2 धावा मिळवल्या संघासाठी. आणि स्वतःसाठी 2 धावा घेतोय तो रोहित. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती 6. 6 धावसंख्येवर खेळतोय रोहित. अप्पाचा पुढचा चेंडू हा कुटप्प्याचा चेंडू. हा मात्र थोडासा ग्लास केला.
लेग साईडला एक धाव तर घेतोय फलंदाज आणि एका धावेने दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण थोडासा नैसर्गिक अडथळा आणि याबरोबर 3 धावा पूर्ण करतोय हा फलंदाज. आता मात्र स्ट्राईक मिळते म्हणजे फलंदाजी खेळण्यासाठी जो उत्सुक आहे तो सुनील गोपाळ. ह्याची सुद्धा फलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारे असते. मोठे मोठे फटके पाहायला मिळतात आपल्याला. सुनील गोपाळ एक नामवंत गोलंदाज आहे, नामवंत फलंदाज आहे आणि तो खेळतोय तो बागवाडी ऑडियन्स संघाकडून. याबरोबर मला वाटतं षटक संपतंय त्यामुळं त्यांना फलंदाजीचा चान्स काय आता मिळालेला नाही आहे. परत स्ट्राईकला येतोय तो रोहित. गोलंदाजीसाठी आपल्याला कोण येतोय पाहायचं आहे आपल्याला. नील त्यांना सामना करतोय तो रोहित. हा सुद्धा मला वाटतं ओव्हर द विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करणार आहे आणि त्याला ओव्हर द विकेट मारा म्हणताना स्वतःच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतो तो नील आणि सामना करतोय तोच मला वाटतं रोहित. सलामीचाच फलंदाज आहे बागवाडी संघाकडून. अजून मैदानात आहे. क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं बदल होतोय बघूया. मिडॉनला क्षेत्ररक्षक जातो. मिडॉनला मला वाटतं 2 क्षेत्ररक्षक आहे आणि मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक आहे आणि डीप लेगला मला वाटतं 1 क्षेत्ररक्षक लावत आहेत. बघूया कव्हरमध्ये 1 क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनला 1 क्षेत्ररक्षक आहे आणि मिड आपला 1 क्षेत्ररक्षक आहे. एक मात्र स्लिप आहे आणि बघूया थोडंसं क्षेत्ररक्षकमध्ये बदल केला आहे. युवर रचतोय तो नील आपल्या गोलंदाजीवर आणि गोलंदाजी टाकण्यासाठी पहिला चेंडू टाकतोय तो हा नील आणि सामना करतोय रोहित. हा सुंदर चेंडू पडला. मोठा फटका मारायचा होता चेंडूवर पण तो बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू गेला निर्धाव सरळ यष्टिरक्षक यांच्या हातात जातोय आणि त्या यष्टिरक्षकाकडून परत चेंडू येतो तो गोलंदाज नीलकडं. बघूया गोलंदाज नील पहिला चेंडू तर अतिशय चांगल्या प्रकारे टाकलेला आहे. निर्धाव गेलाय चेंडू. निर्धाव चेंडू हा 5 षटकामध्ये टाकणं म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाज करतो याचं आपल्याला प्रत्यक्षिक बघायला मिळत आहे. नील यांचा पुढचा चेंडू एक 10-12 पावलांचा रनअप आहे. हा खूप आकूट टप्प्याचा चेंडू पुरेसूर फायदा घेता आला नाही. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. स्लिपच्या बाजूला 1 धाव घेतोय. तत्पूर्वी 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 10. 1 बाद 10. यानंतर होणारा सामना साम 11 आणि GSYP पडगाव यानंतर होणारा सामना. नील यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो रोहित. मला वाटतं अजून सुनील गोपाळ यांना स्ट्राईक मिळालेली नाही, फलंदाजी मिळालेली आहे. त्यांचं सुद्धा मला वाटतं खातं खोलायचं असणार अजून. नील यांचा पुढचा चेंडू खेळणार आहे तो रोहित. एक सलामीवीर बागवाडी संघाकडून नील. हा मात्र सुंदर असा फटका मारतोय ऑफ साईडला. मला वाटतं चौकार जाणार आणि हा सुंदर असा चौकार. हळूच तटवलेला चेंडू बॅटमध्ये काही जोर दिसला नाही पण चौकार मात्र गेला. तर हा थोडं गुड लेन्थ फटवर पुढे एक पाय टाकला फलंदाजाने आणि मला वाटतं हा झेल सुंदर झेल सोडला इथं क्षेत्ररक्षकाने. एक आपल्याला सुनील गोपाळ. नील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुनील गोपाळ तयार आहे. हा मात्र मिड विकेटच्या वरच्या बाजूला काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक आणि हा इथे झेल सुटतोय आणि ह्या 2 झेल सुटलेल्या आहेत. एक मिड विकेटला आणि एक मिड ऑनला. असा पुरेपूर फायदा सुनील घेतोय काय पाहायचा आहे. हातात सुंदर असा झेल होता. काही कुठल्या प्रकारचा दबाव नव्हता पण तिथल्या क्षेत्ररक्षकाला झेल टिपता आला नाही आणि ते जीवदान मिळत आहे. अशा प्रकारे 2 धावा तत्पूर्वी काढलेला आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली 16.
हा मात्र रिवर्स मारलेला आहे. फटका बघा चौकार जातो काय आणि 4 धावा. चौकार रिवर्स मारलेला फटका सुंदर असा एक उलटा फिरला डावा पाय पुढे. चोवीस 24. जर का सुनील गोपाळ यानं जर या आत्ताच्या मॅचमध्ये जर 3 षटकार टाकले, सुनील गोपाळ याच्यासाठी ऑफर आले 3 जर षटकार टाकले तर आप्पा पागार यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस लागलंय. सुनील गोपाळ ह्या 3 षटकार लगावतात का आणि 1000 रुपयाचं बक्षीस जिंकतात का पाहायचंय. धन्यवाद नितीन गोपाळ. सुनील गोपाळसाठी पारितोषिक आलेले आहेत 3 षटकार आणि 1000 रुपये. बघूया मिळवतात काय. मला वाटतं जलपानाची वेळ झालेली आहे. मैदानमध्ये जलपाणी झाली चालू आहे. तिसरं षटक कोण घेऊन येतो पाहायचं आपल्याला. राजा हिंदुस्थान संघाकडून बागवाडीचे मात्र एक फलंदाज बाद झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. अमित राजा हिंदुस्थानकडून अमित कर्णधार याने अमित यांच्याकडे चेंडू संपवलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाजी अमित टाकतोय आणि सामना करतोय तो रोहित. एक सलामीवीर सॉरी 2 नंबर आलेला 1 डाऊनसाठी आलेला हा फलंदाज अमित. सामना करतोय तो रोहित. एक 10 पावलांचा त्यांचा रनअप आहे. वेग आहे चेंडू फेकण्याचा. मला वाटतं पंच आणि अमित यांच्यामध्ये काही चर्चा चालू आहे. बघूया. क्षेत्ररक्षणमध्ये काही बदल नाही आहे. क्षेत्ररक्षण स्थिरावतंय. अमित यांचा पहिला चेंडू हा मात्र रोहितला हा मला वाटतं खूपच लेग स्टकच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे आणि एक वाईटचा इशारा. खराब चेंडू आणि मला वाटतं खराब चेंडूवर मला वाटतं चौकार मिळतोय का पाहायचं आपल्याला.
उजव्या हाताने गोलंदाजी ओव्हर द विकेट मारा. हा कुटप्प्याचा चेंडू, हा मात्र लेग साईडला फिरवण्याचा प्रयत्न होता. झेलचं अपील होतं आहे, हलकंसं अपील झालं होतं. यष्टीरक्षक यांच्या हातून निर्धाव जातोय चेंडू. दुसरा चेंडू टाकण्यासाठी परत एकदा सचिन तयार होतोय. रोहित सामना करतोय. सचिन साईड बदलून राऊंड विकेट मारा. हा मात्र रोहितने मोठा मारलेला फटका बघूया. पंचांच्या डोक्यावरून काढलेला चेंडू, एक धाव तर घेतोय दुसऱ्या धावसाठी आणि मला वाटतं थोडी झटापट होते क्षेत्ररक्षणमध्ये. तत्पूर्वी मग 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत या फलंदाजाने. या 2 धावेने संघाची धावसंख्या हळूहळू होते ते 31. तिसरं षटक चालू आहे सचिनच्या स्वरूपात. राऊंड विकेट मारा करतोय, सामना करतोय तो रोहितकडे स्ट्राईक आहे. रोहित चांगल्या धावसंख्येवर खेळतोय आणि तो हलकासा अपील झालं होतं मला वाटतं यष्टीरक्षक यांच्याकडून. आणि मला वाटतं पंचावर कोणताही परिणाम नाही आहे, निर्धाव जातोय. पंच दोन्ही सल्लामत करतायत, बघूया काय होतं ते. हलकंसं अपील झालं होतं बॅटकटचं आणि बाद. चांगला निर्णय, बाद होतोय. सचिनचा पुढचा चेंडू आणि सुंदर झेल कव्हरमध्ये हलकासा असा काढून दिलेला सोपा झेल. दुसरा धक्का मिळतोय तो रोहितचा. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली होती. नंदकिशोर साळवे. सुंदर चेंडू, निर्धाव जातो चेंडू. चेंडू गेला यष्टीरक्षक यांच्या हातात. यष्टीरक्षक यांच्याकडून परत सचिन यांच्या हातात जातोय. गोलंदाजीसाठी सचिन तयार होतोय आणि सामना करणार आहे तो नंदकिशोर. चांगला एक फलंदाज आहे. याच्या बॅटमधून चांगले फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सुंदर हा फटका, षटकार जातो काय पाहिजे आपल्याला. आणि हा मला वाटतो अतिशय उत्कृष्ट असा षटकार, लाजबाब षटकार नंदकिशोर यांचा.
हॅलो, 2 षटकांचा खेळ बाकी, 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आता मात्र गोलंदाज मार्गावर येतोय तो अप्पा गोपाळ आणि सामना करतोय सुनील गोपाळ. पाहायचं आपल्याला दुसरं षटक अप्पाचं, ओव्हर द विकेट मारा. मिड ऑफला सुंदर असा सुनील गोपाळने पटकावला चेंडू. 1 धावेसाठी, 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 38. नंदकिशोर याने एक अतिशय षटकाराने आपलं खातं खोललेलं आहे आणि सामना करतोय तो आता अप्पा गोपाळ यांचा. सुंदर फटका, त्याच दिशेला मारलेला, षटकार मारला होता त्याच दिशेला ऑफ साईडला मला वाटतं तिथं क्षेत्रक अडवण्यापूर्वी 2 धावा पूर्ण करतो नंदकिशोर साळवी. सुंदर फटके पाहायला मिळत आहेत. एक धडाकेबाज फलंदाज अप्पा गोपाळ. साईड बदललेली आहे. बाद दहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मैदानात चांगले फलंदाज भावेश. अप्पा गोलंदाजी करतोय. भावेश फलंदाज. सुंदर असा फटका मारलेला आहे मिडॉनच्या साईडला. तिथला क्षेत्ररक्षक अडवतोय. मला वाटतं 2 धावा काढण्याचा प्रयत्न करतोय का, मग अशा आत्मघातकी एक प्रयत्न होता पहिली धाव काढण्याचा आणि तिथे सुनील गोपाळ बाद झाला आणि आता मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नऊ चेंडू 18 धावांची आवश्यकता. सुंदर असा फटका पॉईंटच्या दिशेने काढलेला. हा मात्र तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय हा फलंदाज. सुंदर 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट. दोघां फलंदाजाचं तालमेल 2 धावा काढण्याचा चांगला अतिशय सुंदर होता आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 45. सुंदर चेंडू, निर्धाव जातो चेंडू. रिवर्स मारायचा होता भावेशला, बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि निर्धाव गेला चेंडू आणि या निर्धाव चेंडूने धावसंख्या शिरवते ती 45. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अप्पाचा पुढचा चेंडू.
सुंदर झेल होता फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा आप्पाला. आणि मला वाटतं इथे बाद होतोय तो नंतर किशोर. धाव बाद झालाय. तत्पूर्वी मला वाटतं आणि गोलंदाजी करतो. एक 8 ते 9 पावलांचा त्यांचा रनअप आहे वेग घेण्याचा चेंडू फेकण्यासाठी. स्वयंभू एंड कडून गोलंदाजी. थोडं क्षेत्ररक्षण मध्ये अजूनही बदल करतोय यष्टीरक्षक अथर्व. कुंभार गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट मारा. लेग साईडला मारलेला हा फटका आणि हा चौकार. खणखणीत असा चौकार. तिथे क्षेत्ररक्षक नाही आणि त्याचा फायदा होतोय तो. आता हा पुढचा चेंडू आणि क्लीन बोल्ट. 22 क्लीन बोल्ट करतोय अथर्व. एक सुंदर चेंडू एअरकर पद्धतीचा चेंडू होता. सरळ एसटी मधली एसटी उडवून जातो चेंडू.
2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अथर्व चेंडू फेकतोय. निर्धाव जातो चेंडू. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बघूया अथर्व. चार धावा ना की षटकार चौकार अशा प्रकारे सामना विजयी होतोय. बागवाडी वाडियस दोन्ही संघाचं अभिनंदन.